नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीचा आजचा एपिसोड निलेश साबळे होस्ट करतात. निलेश साबळे म्हणतात की रितेश देशमुख दुसऱ्या देशात असल्यामुळे ते इथे येऊ शकले नाहीत, पण फिनालेला आपल्याला ते नक्की भेटायला येतील ते असं सर्व सदस्यांना सांगतात. त्यानंतर प्राजक्ता माळी आणि गर्विश महाजन या दोघांची एंट्री होते. हे दोघ जण आपल्या फुलवंती या चित्रपटाच्या प्रमोशनासाठी आलेले असतात. प्राजक्ता आणि गर्मिश हे दोघ जण घरातील सदस्यांना डान्सचा टास्क देतात. तर हा डान्स असा असतो की जो कुंड ठोकळा असतो त्यावरती डान्सचे प्रकार लिहिलेले असतात. तो ठोकळा हा टॉस करायचा आणि जो डान्सचा प्रकार येईल त्यावरती डान्स करायचा. यामध्ये ट्विस्ट म्हणून बिग बॉस हे त्यांच्या मनाचं एक गाणं लावतील. तर गाणं ह्या डान्स प्रकाराच्या विरुद्ध असतं. सर्वात प्रथम जान्हवी येते. जान्हवी हिला गरबा हा डान्स मिळतो आणि त्याच्यावरती मात्र दुसरंच हिंदी गाणं लावलेलं असतं. त्यावरती प्राजक्ता सुद्धा तिला जोडीला नाचायला येते. त्यापुढे डीपी दादा येतात. डीपी दादांना नागिन डान्स मिळालेला असतो. त्यावरती वारा काही गाणी या गाण्यावरती ते नागिन डान्स परफॉर्मन्स करतात. त्यानंतर पॅडी दादा येतात. ते टिकटिक वाजते डोक्यात या गाण्यावरती लावणी सादर करतात. अशा प्रकारे सर्व सदस्य हे आपला डान्स परफॉर्मन्स करतात. त्यानंतर प्राजक्ता माळी आणि गर्मिश महाजन हे म्हणतात की आता आम्हाला एक एनव्हलप दिलेला आहे बिग बॉसने, यामध्ये जे सेफ सदस्य आहेत त्यांची नावं आहेत तर ती आम्ही जाहीर करतो असं म्हणून ते सूरज आणि निकीला सेफ आहेत असं जाहीर करतात आणि त्यानंतर या कार्यक्रमातून ते निरोप घेतात. त्यानंतर ब्रेकमध्ये घरातील सदस्यांमध्ये एक राडा होतं असं की सूरज हा खाता खाता थोडा सॉस सांडवतो. त्यावरती अंकिता त्याला म्हणते की तू सॉस सांडवलास का. यावरती निकी म्हणते नको त्याला काही बोलूस, आता शेवटचे दिवस उरलेले आहेत, घे समजून. ए राहू दे सूरज, मी पुसून काढते असं म्हणत निकी पुढे म्हणते की अंकिता तू सारखीच त्याला टोकत असते, काय सारखं तुम्ही त्याला बोलत असतात, आता राहिले थोडे दिवस तर घ्यायचं समजून. एवढं काय. तर अंकिता म्हणते मी त्याला फक्त विचारलं, मी त्याच्याशी भांडत नाही किंवा त्याला मी काही समजून सांगतही नाहीये. त्यावरती निकी म्हणते की तुम्ही सतत त्याला बोलत असतात. तर जान्हवी म्हणते की तू कशाला वाद वाढवतेस. तर निकी म्हणते मी वाद नाही वाढवत, पण मला बोलायचंच आहे. ही लोक सतत त्याला टोमणे मारत असतात, सतत त्याला ऐकवत असतात, असं नको करू तसं नको करू. हे सतत का लोक असं करत असतात. तर यावरती सूरज काही बोलत नाही. तर डीपी दादा म्हणतात की मला एवढंच म्हणायचं आहे की तुमच्या दोघींमध्ये जी भांडणं चालली आहेत तर यावरती ज्याच्यावरून भांडणं चालली आहेत तो काहीच बोलत नाहीये. निकीला जर तोंडावर पाडायचं असेल तर सूरजने बोलायला हवं की ते लोक माझ्याबद्दल काही बोलतील, तू मध्ये पडू नकोस, ते मला समजून सांगत आहेत असं सूरजने निकीला सांगायला पाहिजे. त्यावरती अंकिता म्हणते तो तसं काहीच बोलणार नाहीये. तर पॅडी दादा म्हणतात आता त्याला निकीची मतं पटायला लागलेली आहेत. पुढे बिग बॉसच्या घरात पाणी सिनेमातील कलाकार सुबोध भावे आणि आदिनाथ कोठारे पाहुणे म्हणून येतात. सुबोध आणि सूरज यांच्यामध्ये मजा मस्ती चालू असते. सूरज काही डायलॉग म्हणून दाखवतो ते सुबोध भावे पण म्हणतो. पुढे तुमचा हा पाण्याचा विषयीचा सिनेमा हिट होणार आहे असं सूरज सुबोध आणि आदिनाथ यांना सांगतो आणि दोघांच्याही पाया पडतो. सूरजच्या या कृतीमुळे त्याने पुन्हा एकदा सर्वांचं मन जिंकलेलं आहे. पुढे लक्झरी प्रोडक्टचा टास्क होतो. यामध्ये 2 टीम पडले जातात. ए टीम मध्ये असते अंकिता, पॅरीदादा, सूरज आणि निकी. तर बी टीम मध्ये असते जान्हवी, अभिजित, वर्षाताई आणि डीपी. या टास्कमध्ये दोन्ही टीम मधील एकेका स्पर्धकांनी यायचं. त्यांना कोड्या विचारले जातील. कोड्यावरून ती कोणती जागा आहे ते अंदाज लावायचा आणि तिथं जाऊन एक प्रोडक्ट शोधून काढायचं, असा हा टास्क असतो. सर्वात प्रथम जान्हवी आणि निकी दोघ जणी येतात. त्यांना एक कोडं विचारलं जातं. त्यावरून ह्या दोघींमध्ये जान्हवी ते प्रोडक्ट शोधून काढते. अशा प्रकारे दोन्ही टीम मधील एक एक स्पर्धक येऊन प्रत्येक जण एक एक प्रोडक्ट शोधून काढतो आणि यामध्ये ए टीम ही विजयी ठरते. त्यानंतर सुबोध भावे आणि आदिनाथ कोठारे पुढील आठवड्यात जाणाऱ्या सदस्यांची नावे जाहीर करतात. यामध्ये वर्षाताई आणि अभिजित सावंत पुढच्या आठवड्यात जाणारे सदस्य आहे असं जाहीर होतं. पुढे ब्रेकमध्ये अंकिता आणि डीपी दादा यांच्यामध्ये खटके उडतात. अंकिता सूरज सोबत बसलेली असताना तिथं डीपी दादा येतात. अंकिता डीपी दादांना म्हणते की तुम्ही जे आत बोललात ना की सूरज निकीला काहीच बोलत नाहीये, तो आपल्या साईडने बोलत नाही, हेच मला नको होतं आणि ते नेमकं तुम्ही बोललात. आता निकीला असं वाटेल की आपण सूरजला सांगतो जाऊन निकीला बोल, त्यावरती सूरज बोलतो. तर डीपी दादा म्हणतात ठीक आहे, चुकलं माझं, इथून पुढे मी तुमच्या दोघातही पडणार नाही. तर अंकिता म्हणते आता तुमचं बोलून झालं, आता काय तुम्ही बोलणार आहात, तुम्ही इथून निघून जा, मला तुमच्याशी बोलायचं नाही असं अंकिता म्हणते. त्यावरती डीपी दादा तिथून निघून जातात. तर इकडे किचन मध्ये निकी आणि अभिजित हे सूरजवरून बोलत असतात. निकी म्हणते सूरजला हे लोक सतत टोमणे मारत असतात, सतत त्याला इन्स्ट्रक्शन देत असतात, हे करू नको असं करू नको, हे बरोबर नाहीये. तर अभिजित म्हणतो सूरजला सुद्धा सतत सूचना केलेल्या आवडत नाही, त्याला सतत गोष्टी सांगितलेल्या आवडत नाहीत. त्यावरती जान्हवी म्हणते ते लोकांचं प्रेम सुद्धा असू शकतं, ते त्याच्यामुळे ते त्याला सतत सांगत असतात हे करू नको ते करू नको. बिग बॉसच्या घरात निलेश साबळे यांच्या हसताना हसायलाच पाहिजे या शोची संपूर्ण टीम सदस्यांचं मनोरंजन करण्यासाठी घरात येते. पुढे बिग बॉसच्या घरामध्ये या आठवड्याचं एलिमिनेशन प्रक्रिया पार पडते. त्यासाठी बिग बॉस नॉमिनेट असलेल्या सदस्यांना म्हणजेच अंकिता, पॅरीदा, धनंजय आणि जान्हवी यांना एलिमिनेशन रूम मध्ये बोलून घेतात.
ज्याच्यावरती लाईट पडेल तो सेफ, तर ज्याच्यावरती लाईट पडणार नाही तो अनसेफ असं बिग बॉस म्हणतात. यामध्ये पॅडी कांबळे हे एलिमिनेट होतात आणि त्यांचा बिग बॉस घरातील प्रवास इथेच संपतो. त्याचबरोबर आजचा एपिसोड सुद्धा इथेच संपतो.